इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सोलापूरच्या विकासाच्या शिलेदारांचा सन्मान. सर्वांना सोबत घेऊन काम करू. महापौर विनायक कोंड्याल. जनसामान्यांच्या प्रश्नावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करू. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर. इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने भाजपा नगरसेवक किसन जाधव यांच्या 7 रस्ता परिसरातील सोनामता प्रशासनासमोरील संपर्क कार्यालयात नूतन स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शाल, भगवा फेटा, वृक्ष आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह माजी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, स्वीकृत नगरसेविका वृक्षाली चालुक्य, देवकर मावशी, बिज्जू प्रधाने, सत्यनारायण गुर्रम, विजय चप्पा, शिवाजी वाघमोडे, सतीश शिरशिल्ला, भरतसिंग बडोरवाले, अक्षय अंजी खने, श्रीनिवास नायमा, ज्ञानेश्वर मॅकल, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे, रुद्रेश बोरामणी, विठ्ठल मेट्रे आदी उपस्थित होते. यावेळी किसन जाधव, नगरसेवक दत्तात्रय निळगिरी, माजी परिवहन समिती सदस्य संतोष कदम, युवा नेते चेतन नागेशांना गायकवाड, महेश देवकर, उक्षमित्र मनोज देवकर, निलेश कांबळे, अरविंद शेरखाने, संतोष गायकवाड, हुडको, अमोल जगताप, रामभाऊ मिस्त्री, किरण शिंदे, फुलगप्पा शासन, उत्कर्ष गायकवाड, यल्लाप्पा शिवापुरी, प्रथमेश पवार, ऋषिकेश येवले, बिराजदार मावशी, शोभा गायकवाड, मार्ता आसदे, प्रमिला स्वामी, शहाजान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली. आज या ठिकाणी किसनदादा जाधव, नागेशांना गायकवाड यांच्या वतीने आमच्या नूतन नगरसेवक व तसेच महापौरांचं या ठिकाणी सत्कार आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आमच्या दोन्ही दादा आणि अण्णांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्व नूतन नगरसेवक असतील, स्वीकृत नगरसेवक, महापौर यांना त्यांनी या ठिकाणी बोलवण्यात मान सन्मान केला आणि आमचे कौटुंबिक तात्यांपासून वडिलांपासून कौटुंबिक या ठिकाणी जवळपास 25 ते 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी आमचं कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी आहे. देवेंद्र दादा, आमदार साहेब देवेंद्र दादा यांच्या इलेक्शनमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आमदार साहेबांना या आपल्या रामवाडी सेटलमेंटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लीड देऊन, चांगलं मेजॉरिटी देऊन या ठिकाणी काम केले. भाजपचे देखील या ठिकाणी ते चांगलं काम ते पक्षाचं करत आलेले आहेत आणि इथून पुढे त्यांच्याकडून अतिशय चांगले कामं या ठिकाणी घडतात आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी वेळोवेळी या संस्थेच्या माध्यमातून ते राबवतात. सर्व या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात मान सन्मान केल्याबद्दल आमचे मोठे बंधू आमचे दादा किसनदादा जाधव साहेब यांचा या ठिकाणी मनापासून, किसनदादा जाधव साहेब असतील, आमचे चेतन गायकवाड असतील, यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. केवळ माहेर आणि सासर दोन्हीकडे देखील चांगला कौटुंबिक वारसा त्यांना समाजकार्याचा लाभलेला आहे आणि ते देखील उच्च शिक्षित अशा भगिनी उपमहापौर म्हणून लाभलेल्या आहेत. त्यामुळं सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे ते दोनही महापौर आणि उपमहापौर हे सक्षम पद्धतीनं अनुभवी असलेले नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्या दोघांचाही सन्मान त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे कॉप्ट नगरसेवक म्हणून निवडून नूतन सदस्य आलेले आहेत त्यांचा देखील सन्मान, तसंच स्थायी समितीमध्ये जे विद्यमान भारतीय जनता पार्टीचे 14 सदस्य निवडून आलेले आहेत, ज्यांना संधी दिलेली आहे पक्षाने काम करण्यासाठी, त्या 14ही सदस्यांचं एक स्वागत करावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून मी असेल, माझे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी निळगिरी असतील, आमच्या सहकारी नगरसेविका सौ अंबिकाताई नागेशांना गायकवाड, त्याच पद्धतीनं आमचे सहकारी युवा सहकारी मित्र शिवराज गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड असेल, आम्ही 4ही सदस्य असतील, तसेच युवा सहकारी चेतन गायकवाड आणि आमच्या इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीनं एक छोटेखानी समारंभ आज या ठिकाणी या कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते आणि शहर मध्येचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचा शुभारंभ झाला. आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्यांना, महापौरांना, उपमहापौरांना आणि नगरसेवकांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी त्यांचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपले स्वामी विवेकानंदाचं पुस्तिका देऊन
आणि एक वृक्षरोप देऊन त्यांना त्यांच्या पुढील कार्यकारिणीस शुभेच्छा दिलं. आमच्या विनंतीला आमच्या फोनद्वारे आम्ही जो विनंती केलं या सर्व सन्माननीय नेतेगणांना, मान्यवरांना, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हे सर्व मान्यवर आले आणि आमच्या कार्यालयाला देखील भेट दिलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस देखील मी सदस्य या नात्याने शुभेच्छा व्यक्त करतो. आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र.